Welcome to our SCA class once again, students. Please do not forget to subscribe our class. Now we are going to deal with the same lesson here. In the last period, we have learned that Anil, who is the narrator's friend, because we know that there are only two characters and they talk each other, discuss each other for a long time. Now the next thing is that Anil made money by fits and starts. So you know that Anil is one of character who is very simple and well educated person. That's why here the writer says Anil made money for fits and starts. So he get the money in regular intervals. He would borrow 1 week, lend the next. How did he earn the money? He borrow 1 week and lend the next. बॉरो म्हणजे काय? खरेदी करणे, विकत घेणे, आणि लेंड म्हणजे उसुणार देणे. मग तो घ्यायचा आणि लगेच कुणाला तरी उसुणार द्यायचा. अशा पद्धतीने तो पैसे कमवत होता. ही केप्ट वरिंग अबाउट हिज नेक्स्ट चेक. आणि त्याला लगेच कसली काळजी वाटत होती की पुढचा जो काही चेक आहे तो मिळण्यासाठी तो काळजी करत होता. बट ॲज सून ॲज इट अराइव्ड ही वुड गो आउट अँड सेलिब्रेट. बट whenever he get the money, whenever he get the check, he celebrate. It means he use the money for others. मग आता पैसे मिळाले की लगेच तो काय करायचा? लगेच ते पैसे इतरांसाठी खर्च करायला त्या ठिकाणी सुरुवात करायचं. It seemed he wrote for magazines, a queer way to make living. मग आता त्याला पैसे कसे मिळत होते? तर तो एका मॅगझिनसाठी काय करत होता? लिखाण करत होता आणि त्यातनं त्याला आपलं जे काही उदरनिर्वाह आहे तो उदरनिर्वाह त्याला त्या ठिकाणी भागण्यासाठी पैसे मिळत होते. One evening he came home with a small bundle of notes. So how did he come with? He came with a small bundle of notes and it was evening time. एके दिवशी संध्याकाळी तो पैशांचा बंडल घेऊन तो घरी आला. Saying he had just sold a book to a publisher. So he sold the books. Whom does he sold the books? The publisher. And because of it he got the money. बघा त्याने एक पुस्तक विकलं पब्लिशरला. पब्लिशर म्हणजे काय? प्रकाशक. त्या प्रकाशाला त्या ठिकाणी त्याने पुस्तक विकलं आणि त्यातनं त्याला पैसे मिळाले. At night I saw him tuck the money under the mattress. So where did he put the money? He put the money under the mattress. आणि याने बघितलं, काय बघितलं की तो काय करत होता? त्याने ते पैसे त्या बिछाण्याखाली ठेवलेत. I had been working for Anil for almost a month and apart from cheating on the shopping. आता जवळजवळ अनिलसाठी काम करण्यासाठी याला जवळजवळ 1 महिना झाला होता आणि या 1 महिन्यामध्ये त्याने काय केलं? Apart from cheating on the shopping, had not done anything in my line of work. म्हणजे त्याचं जे काही काम होतं, काय काम होतं? चीट. चीट म्हणजे फसवणे, आहे की नाही? दुसऱ्याला लुबाडणे, हे त्याचं काम होतं.
आणि ते काम त्याने काय केलेलं होतं, अपार्ट फ्रॉम चिटिंग ऑन द शॉपिंग हॅड नॉट डन एनिथिंग इन माय लाईन ऑफ वर्क. म्हणजे दुसऱ्यांना फसवणं आणि पैसे कमवणं हे काम आता त्याने आता केलेलं नव्हतं. आय हॅड एव्हरी अपॉर्च्युनिटी. आता त्याला प्रत्येक वेळेस काय होती, संधी चालून येत होती. कशाची संधी? फॉर डुईंग सो, म्हणजे दुसऱ्याला फसवण्याची. अनिल हॅड गिवन मी अ की टू द डोअर अँड आय कुड कम अँड गो ॲज आय प्लीज्ड. आता अनिलने काय केलं होतं, त्याच्याकडे त्याच्या घराची चावी देऊन टाकली होती आणि मग तो केव्हाही येऊ शकत होता किंवा जाऊ शकत होता. ही वॉज द मोस्ट ट्रस्टिंग पर्सन आय हॅड एव्हर मेट. नाऊ what was his opinion about Anil here? That he was the most trusting person that he had never met. मग अनिल सारखा विश्वासू माणूस त्याला आजपर्यंत भेटलेला नव्हता. इट मीन्स अनिल वॉज द मोस्ट trusting person, and that is why it was so difficult to rob him. So it is very hard to deceive a most trusting person. As well as here, the same thing happened with Anil, because Anil was a most trusting person, and the narrator says here that it was so difficult to rob him. आणि म्हणून त्याला लुबाडणं हे थोडंसं अवघड होतं, कठीण होतं. It's easy to rob greedy man. So what was his opinion about the robbing? बघा, चोरी करण्याविषयी त्याची काय मत आहे ते या ठिकाणी व्यक्त करतोय तो. इट वॉज इझी टू रॉब ग्रीडी मॅन. एखाद्या लोभी माणसाला लुबाडणं हे सोपं असतं, बिकॉज ही कॅन अफोर्ड टू बी रॉब्ड. कारण त्याला सहज काय करू शकतात, तुम्ही लुबाडू शकतात. बट इट्स अ डिफिकल्ट टू रॉब अ केअरलेस मॅन. पण एखादा जर साधा मनुष्य असेल, सिंपल पर्सन, केअरलेस, त्या माणसाला फसवणं किंवा लुबाडणं काय असतं, अवघड असतं. इट इज डिफिकल्ट. समटाइम्स ही डझंट इवन नोटीस he has been robbed, and that takes all the pleasant out of the work. So what is his opinion about the person who has been robbed? He doesn't even notice he has been robbed. मग साध्या माणसाला ही गोष्ट लक्षातही येत नाही. कोणती गोष्ट लक्षात येत नाही? की आपण लुबाडलो गेलो आहोत. अँड दॅट टेक्स ऑल द प्लेजर आउट ऑफ द वर्क. आणि ही एक आनंदाची गोष्ट असते. कोणती? की एखाद्या माणसाला सहज फसवणं हे थोडं सोपं असतं. वेल, इट्स अ टाइम आय डीड सम रिअल वर्क. आय टोल्ड माय सेल्फ आय एम आउट ऑफ प्रॅक्टिस. आणि आता त्यांनी सांगितले की आता ही खरी वेळ आहे. कशाची वेळ आहे? की काम करण्याची खरी संधी आहे, वेळ आहे. त्याने स्वतःला सांगितलं. मीन्स द नॅरेटर टोल्ड हिमसेल्फ, आय एम आउट ऑफ प्रॅक्टिस अँड इफ आय डोंट टेक द मनी. आता आउट ऑफ प्रॅक्टिस म्हणजे काय? त्याचा बिझनेस काय होतं? तो रॉब द पीपल, लोकांना लुबाडणे. आणि त्याने हा व्यवसाय थोडासा काय केलेला होता, त्याच्यातनं तो बाहेर पडलेला होता, बाहेर झालेला होता. अँड इफ आय डोंट टेक द मनी, आता जर मी पैसे मिळवले नाहीत. नाउ प्लीज टर्न द नेक्स्ट पेज. ही विल ओनली वेस्ट इट ऑन हिज फ्रेंड्स. तर काय होणार आहे? तर तो त्याचे जे काही पैसे आहेत, म्हणजे अनिल काय करणार होता, त्याच्या मित्रांवरती तो ते पैसे खर्च करणार होता. आफ्टर ऑल ही डझंट इवन पे मी. अनिल डझंट पे हिम एनिथिंग. आतापर्यंत अनिलने त्याला काही पैसे दिलेले नव्हते. अनिल वॉज अस्लीप.
सो हिअर द कंडिशन इज गिवन हिअर. अस्लीप म्हणजे काय? झोपी जाणे. मग अनिल झोपलेला होता. अ बीम ऑफ मूनलाईट स्टेप्ड ओव्हर द बाल्कनी अँड फेल ऑन द बेड. आणि चंद्राचा जो काही प्रकाश आहे, त्याची जी काही किरणं आहेत, ती किरणं बरोबर बाल्कनीतनं आत पडत होती. ती बरोबर अनिल ज्या बेडवरती झोपलेला होता, बिछाण्यावरती झोपलेला, त्या ठिकाणी ती पडत होती. आय सॅट अप ऑन द फ्लोअर कन्सिडरिंग द सिच्युएशन. So the narrator who sat on the floor and considering the situation. तो त्या जमिनीवरती बसला आणि विचार करू लागला. If I took the money, I could catch 10:30 express to Lucknow. Suppose if he was able to took the money, it was possible to him to take the Lucknow express which have been leave 10:30. आता जर पैसे मिळालेत तर बरोबर तो काय करू शकत होता? 10:30 वाजता जी काही लखनौ एक्सप्रेस आहे त्या एक्सप्रेसने तो जाऊ शकत होता किंवा ती गाडी पकडू शकत होता. स्लीपिंग आउट ऑफ द ब्लँकेट आय क्रेप्ट अप टू द बेड. आणि मग त्या ब्लँकेटमधून, म्हणजे तिथे झोपलेला होता, तिथून तो बाहेर पडला आणि सरकत सरकत बरोबर कुठे गेला? अनिल ज्या बेडवरती झोपलेला होता तिथे गेला. अनिल वॉज स्लीपिंग पीसफुली. अनिल मात्र शांतपणे झोपलेला होता. हिज फेस वॉज क्लिअर अँड अनलाइन्ड. आता त्याचा जो काही चेहरा होता, त्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारची चिंता नव्हती. अनलाईन होता, हे की नाही? कुठल्याही प्रकारची त्याच्या चेहऱ्यावरती चिंता नव्हती. इवन आय हॅड मोर मार्क्स ऑन माय फेस. कदाचित माझ्या, म्हणजे नॅरेटरच्या चेहऱ्यावरती काय झाल्या होत्या? काही खुणा निर्माण झाल्या होत्या. म्हणजे काय? काही काळजी त्याला वाटत होती. दो माइंड वेअर मोस्टली स्कार्स. त्याच्या चेहऱ्यावरती काय होती? चिंता दिसत होती. My hand slid under the mattress, searching for the notes. So what he was doing here? He was searching for the notes. Search म्हणजे शोधणे. आणि मग त्याचा हात हळूच त्या मॅट्रेस खाली म्हणजे गादीखाली, बिछाण्याखाली गेला. कशासाठी? पैसे शोधण्यासाठी. When I found them, I drew them out without a sound. When he found the money, without साऊंडिंग ही टेक द मनी. कुठल्याही प्रकारचा आवाज न करता त्यांनी ते पैसे घेतलेत. अनिल साय इन हिज स्लीप अँड टर्न ऑन हिज साईड. अनिलने झोपेमध्ये त्याचा श्वास सोडला आणि तो एका बाजूवरती वळाला. टुवर्ड्स मी म्हणजे माझ्याकडे. आय वॉज स्टार्टल अँड क्वाइटली क्रोल आउट ऑफ द रूम. स्टार्टल म्हणजे काय? घाबरला. तो घाबरला. कोण घाबरला? द नॅरेटर. आणि लगेच तो त्या खोलीतनं बाहेर पडला. वेन आय वॉज ऑन द रोड आय बिगॅन टू रन. आता जेव्हा मी रस्त्यावरती आलो तर लगेच धावत सुटलो, पळत सुटलो. आय हॅड द नोट्स ॲट माय वेस्ट हेल्ड देअर बाय द स्ट्रिंग ऑफ माय पायजमा. आता ते पैसे त्याने कुठे ठेवले? त्याने जो काही पायजमा परिधान केलेला होता, त्या पायजमाला काय होती? नाडी होती. त्या नाडीला त्याने ते आपल्या कमरेला बांधलेत. आय स्लोड डाऊन टू वॉक ऑन काउंटेड द नोट्स. आता तो हळू वार चालू लागला आणि पैसे मोजू लागला. 600 रुपीज इन 50s. किती पैसे होते? 600 रुपये. 50-50च्या ते नोटा होत्या. आय कुड लिव्ह लाईक अन ऑइल रिच अरब फॉर अ वीक ऑर अ टू. मग एखाद्या श्रीमंत अरब माणसासारखा तो काय करू लागला? वागू लागला. अ वीक ऑर अ टू म्हणजे 1 आठवडा किंवा 2 आठवडे पैसे असले की स्वतःला तो श्रीमंत समजला. वेन I reached the station, I did not stop at the ticket office.
Why? He did not stop at the ticket office when he reached the station. I had ever bought a ticket in my life. Why didn't he stop there? Because he ever bought the ticket in his life. तो त्या ठिकाणी तिकीट घराजवळ का थांबला नाही? कारण त्याने आजपर्यंत कधीही तिकीट खरेदी केलेले नव्हते. बट डॅश स्ट्रेट टू द प्लॅटफॉर्म. सरळ कुठे चालला गेला तो? सरळ प्लॅटफॉर्म चालला गेला. द लखनौ एक्सप्रेस वॉज जस्ट मुव्हिंग आउट. द लखनौ एक्सप्रेस वॉज जस्ट मुव्हिंग आउट. आता लखनौ एक्सप्रेस थोड्या वेळापूर्वीच काय होणार निघाली होती. द ट्रेन हॅड स्टील टू पिकअप स्पीड. अजून गाडीने वेग घ्यायला सुरुवात केली. अँड आय शुड हॅव बीन एबल टू जम्प इन टू वन ऑफ द कॅरेज. आणि बट आय हेजिटेड. मी एखाद्या कंपार्टमेंटमध्ये काय करू शकलो असतो? उडी मारून बसू शकलो असतो. परंतु तो त्या ठिकाणी हेजिटेट झाला. हेजिटेट म्हणजे काय? गोंधळला. फॉर सम रिझन आय कांट एक्सप्लेन. आता ही गोष्ट तो आपल्याला काही कारणास्तव सांगू शकत नाही, काय गोंधळ होता त्याच्या मनामध्ये. अँड आय लॉस्ट द चान्स टू गेट अवे. आणि मग तो त्या गाडीमध्ये बसू शकला नाही. ती संधी त्याने गमावली. When the train had gone, I found myself standing alone on the desert platform. आता जेव्हा गाडी निघून गेली, had gone, I found myself standing alone on the desert platform. Desert platform म्हणजे निर्मनुष्य, कुणीही त्या ठिकाणी नव्हते. आता डेझर्ट हा शब्द इट इज स्पेशली यूज फॉर द place where there is no any living thing. जिथे कुठलीही लिव्हिंग थिंग नसते, असं जे काही ठिकाण असतं त्याला आपण काय म्हणतो? डेझर्ट प्लेस म्हणतो. आय हॅड नो आयडिया वेअर टू स्पेंड द नाईट. सो ही डिड नॉट हॅव आयडिया. व्हॉट अबाउट वेअर टू स्पेंड द नाईट? आता रात्र कुठे घालवावी याच्याविषयी त्याला काही आयडिया नव्हती. आय हॅड नो फ्रेंड, बिलिव्हिंग दॅट फ्रेंड्स वेअर मोर ट्रबल दॅन हेल्प. आता त्याला मित्र नव्हते. आय हॅड नो फ्रेंड्स, मला मित्र नव्हते असं तो म्हणतो. त्याचा असा विश्वास होता. काय विश्वास होता? बिलिव्हिंग दॅट फ्रेंड्स वेअर मोर ट्रबल दॅन हेल्प. मित्र काय करतात? मदत करण्याऐवजी संकटच जास्त निर्माण करतात. And I did not want to make anyone curious by staying at one of the small hotels near the station. आणि जवळपासच्या एखाद्या हॉटेलमध्ये सुद्धा मला थांबायला आवडणार नव्हतं. The only person I knew really well was the man I had robbed. आता मला फक्त only person I knew really well was the man I had robbed. ज्याला मी काय केलं होतं? लुबाडलं होतं, चोरी केली होती. असाच एकमेव व्यक्ती की मी त्याला ओळखत होतो किंवा त्याच्यावरती तो भरोसा करू शकत होता. वाय? बिकॉज ही वॉज द मोस्ट ट्रस्टिंग पर्सन. लिव्हिंग द स्टेशन आय वॉक स्लोली थ्रू द बाजार. आता ते स्टेशन सोडलं आणि हळूहळू तो कुठे चालत गेला? बाजाराकडे चालत गेला. रिमेंबर द वर्ड बाजार हिअर. आता इथे बाजार हा शब्द लक्षात घ्या, कारण तुम्हाला प्रश्न असू शकतो. फाइंड आउट सम मराठी वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. मराठी वर्ड शोधा पॅसेजमधून असा प्रश्न असू शकतो. त्यावेळेस तुम्हाला हा शब्द उपयोगात येईल, बाजार. ॲक्च्युली यू नो द मिनिंग ऑफ बाजार इन इंग्लिश? मार्केट. इन माय शॉर्ट करिअर ॲज अ थीप म्हणून त्याने जे काही सुरुवात केलेली होती. आय हॅड मेड अ स्टडी ऑफ मेन्स फेस वेन दे हॅड लॉस्ट देअर गुड्स. आणि त्याने एक अभ्यास केलेला होता. कशाचा अभ्यास केलेला होता? की माणसं जेव्हा काय करतात, त्यांचा
गुड्स जे आहे, सामान जे आहे ते लॉस्ट होतं, म्हणजे गमावून बसतात. त्यावेळेस त्यांचे चेहरे कसे असतात त्याविषयी तो आपल्याला या ठिकाणी सांगतोय बघा. द ग्रीडी मॅन शोड फिअर. लोभी माणूस काय होतो, घाबरतो. द रिच मॅन शोड अँगर. श्रीमंत मनुष्य राग व्यक्त करतो. द पुअर मॅन शोड ॲक्सेप्टन्स. आणि जो काही गरीब मनुष्य असतो तो काय करतो, स्वीकार करतो. तो काय म्हणत असतो, ठीक आहे, चोरी झाली झाली. बट आय न्यू दॅट अनिल्स फेस व्हेन ही डिस्कवर्ड द थेफ्ट वुड शो ओनली अ टच ऑफ सॅडनेस. पण अनिलचा चेहरा मला आठवतो. काय आठवतो, व्हेन ही डिस्कवर्ड द थेफ्ट. जेव्हा त्याला चोरी झालं असं लक्षात आलं. वुड शो ओनली अ टच ऑफ सॅडनेस. तो काय दाखवतो, फक्त दुःख व्यक्त करतो. नॉट फॉर द लॉस ऑफ मनी बट फॉर द लॉस ऑफ ट्रस्ट. मग तो या ठिकाणी काय करतो आहे, नॉट फॉर द लॉस ऑफ मनी. ही डिड नॉट थिंक अबाउट द लॉस ऑफ मनी बट ही थिंक अबाउट द लॉस ऑफ ट्रस्ट. पैसे गेल्याविषयी त्याला वाटत नाही काही, पण त्याला कशाविषयी वाईट वाटतं की एखाद्याचा विश्वास गमावणं, हे त्याला दुःखाचं वाटतं. सो फ्रेंड्स, here we have finished the lesson. What do you know about the lesson? That we do not deceive the real person. We cannot use to such things with a simple and real person. आपण जे व्यक्ती साधे असतात, सामान्य असतात, त्या व्यक्तींविषयी असं वागू शकत नाहीत. So this is a story. Now next page. I found myself in the maiden and sat down on a bench. आता तो कुठे पोचला, एका मैदानात पोचला आणि बसला. द नाईट वॉज चिली. आता ती रात्र जी होती ती कशी होती, थंडी पडलेली होती. इट वॉज अर्ली नोव्हेंबर. कोणता महिना होता तो, नोव्हेंबरचा पूर्वार्ध होता. अँड अ लाईट ड्रीज्ड ॲडेड टू माय डिस्कम्फर्ट. आणि मला अस्वस्थ करणारी गोष्ट कोणती होती, लाईट. सून इट वॉज रेनिंग क्वाईट हेविली. लगेच जोरात पावसाला सुरुवात झाली. माय शर्ट अँड पायजमा स्टक टू माय स्किन. माझा शर्ट आणि पायजमा माझ्या अंगाला चिटकला. किंवा का चिटकला, बिकॉज देर वॉज अ हेवी रेन अँड कोल्ड वाईंड ब्ल्यू रेन अक्रॉस माय फेस. आणि जोराचा वारा सुटला, त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती त्या पावसाचे थेंब येत होते. आय वेंट बॅक टू द बाजार अँड सॅट डाऊन इन द शेल्टर ऑफ द क्लॉक वॉटर टॉवर. आणि तो कुठे गेला, आय वेंट बॅक टू द बाजार. त्या बाजारातनं परत आला आणि एका क्लॉक टॉवर खाली तो जाऊन बसला. द क्लॉक शोड मिडनाईट. त्या घड्याळामध्ये काय दिसत होतं त्याला, मिडनाईट. मिडनाईट म्हणजे मध्यरात्र झाली होती. आय फेल्ट फॉर द नोट्स. दे वेअर डॅम फॉर द रेन. आता मला कशाची काळजी वाटू लागली, त्या पैशांची काळजी वाटली. कारण काय, दे वेअर डॅम फॉर द रेन. त्या पावसामुळे काय झाल्या होत्या, भिजल्या होत्या. अनिल्स मनी. हे पैसे कुणाचे होते, अनिलचे. इन द मॉर्निंग ही वुड प्रॉबेबली हॅव गिवन मी 2 or 3 rupees टू गो टू द सिनेमा. सकाळी त्याने काय केलं, मग तो मला काय करत असे, 2-3 रुपये सिनेमाला जाण्यासाठी देत असे. बट नाऊ आय हॅड इट ऑल. आता मात्र काय होते, सर्व पैसे माझ्याकडे होते. आय कुडंट टूक हिज मील, रन टू द बाजार ऑर लर्न टू राईट व्हाईल सेंटेन्स एनी मोर. मग आता मला काही त्याच्यासाठी स्वयंपाक करायचा नव्हता, बाजाराला जायचं नव्हतं, काही शिकायचं नव्हतं, काही लिहायचं नव्हतं, काही वाक्य लिहायची नव्हती. आय हॅड फॉरगॉटन अबाउट देम इन द एक्साइटमेंट ऑफ द थेफ्ट.
आता या सर्व गोष्टी मी कशामुळे विसरून गेलो होतो? त्या चोरीमुळे विसरून गेलो होतो. होल सेंटेन्स आय न्यू कुड वन डे ब्रिंग मी मोर दॅन अ फ्यू हंड्रेड रुपीज. मग एके दिवशी काय होणार होतं? काही आय न्यू, मला माहित होते, आय कुड वन डे ब्रिंग मी मोर दॅन अ फ्यू हंड्रेड रुपीज. म्हणजे 100 रुपीजपेक्षा सुद्धा मला पैसे मिळणार होते. इट वॉज अ सिम्पल मॅटर टू स्टील. चोरी करणं ही अतिशय सोपी गोष्ट आहे. अँड समटाईम जस्ट ॲज अ सिम्पल टू बी कॉट. आणि सहज पद्धतीने तुम्ही काय करू शकता? तुमची चोरीसुद्धा पकडली जाऊ शकते. बट टू बी रिअली बिग मॅन, अ क्लेवर अँड रिस्पेक्टेड मॅन वॉज समथिंग एल्स. परंतु असे हुशार साधारण माणसं फार कमी असतात. वॉज समथिंग एल्स. आय शुड गो टू अनिल. आय टोल्ड माय सेल्फ ओनली टू लर्न टू रीड अँड राईट. मी काय केलं पाहिजे? अनिलकडे गेले पाहिजे आणि त्याला स्वतःहून सांगितलं पाहिजे की मला काय करायचं आहे? फक्त शिकायचं आहे, वाचायचं आहे, लिहायचं आहे. आय हॅड बॅक टू द रूम फीलिंग व्हेरी नर्वस, फॉर इट इज मच इझियर टू स्टील समथिंग दॅन टू रिटर्न टू अंडरटेक. मग त्याला या ठिकाणी काय होत होतं? फीलिंग व्हेरी नर्वस, अतिशय नाराजी वाटत होती त्याला. काय कारण? फॉर इट इज मच इझियर टू स्टील समथिंग. बघा, एखादी गोष्ट चोरणं सोपं असतं, हां, दॅन टू रिटर्न इट अंडरटेक. जिथून तुम्ही ते घेतलेलं आहे ते परत करणं, त्या ठिकाणी ठेवणं अवघड असतं. आय ओपन द डोअर क्वाइटली, देन स्टूड इन द डोरवे. हळूच मी दरवाजा उघडला आणि त्या दरवाजासमोर उभं राहिलो. इन क्लाउडेड मूनलाईट. आता ती रात्र कशी होती? क्लाउडेड होती. क्लाउडेड म्हणजे आभाळ आलेलं होतं. अँड अनिल वॉज स्टील अस्लीप. अजूनसुद्धा अनिल काय झालेला होता? झोपलेला होता. आय क्रेप टू द हेड ऑफ द बेड अँड माय हँड कॅम अप विथ द नोट्स. मी हळूच बिछाण्यामध्ये काय केले? हात घातला आणि त्या नोट ज्या होत्या त्या ठिकाणी ठेवल्यात. आय फेल्ट हिज ब्रेथ ऑन माय हँड. त्याचा श्वास माझ्या हाताला लागला. आय रिमेन स्टील फॉर अ मिनिट. तो थोड्या वेळ मी थांबलो. देन माय हँड फाउंड द एज ऑफ द मॅट्रेस. मला माझा हात त्या बिछाण्याच्या कडीला लागला. अँड स्लिप्ड अंडर इट वॉज द नोट्स. आणि ते पैसे जे होते त्या पैसे मी त्या बिछाण्याखाली ठेवलेत. आय अवोक लेट नेक्स्ट मॉर्निंग टू फाइंड दॅट अनिल हॅड ऑलरेडी मेड द टी. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उशिरा उठलो आणि माझ्या लक्षात आलं की अनिलने माझ्यासाठी काय केला होता? चहा बनवला होता. ही स्ट्रेच्ड आउट हिज हँड टुवर्ड्स मी. त्याने आपला हात माझ्यासमोर पसरवला. देर वॉज अ 50 रुपी नोट बिटवीन हिज फिंगर्स. आणि त्याच्या बोटांमध्ये 50 रुपयाची नोट होती. माय हार्ट सँक. आणि त्याला दुःख झाले. कुणाला? द नॅरेटर. आय थॉट आय हॅड बीन डिस्कवर्ड. किंवा तो घाबरला. त्याला असं वाटलं आपली चोरी याच्या लक्षात आली की काय. आय मेड सम मनी येस्टरडे. मी काल काही पैसे मिळवले. ही एक्सप्लेन मीन्स अनिल एक्सप्लेन्ड. अनिलने या ठिकाणी सांगितलं की मी काल काही पैसे मिळवले. नाव यू विल बी पेड रेग्युलरली. आणि इथून पुढे मी तुला काय करणार आहे? नियमित पैसे देणार आहे. माय स्पिरिट होप्स. आता याला खूप आशा निर्माण झाली. बट वेन आय टूक द नोट आय सॉ इट वॉज स्टील वेट फ्रॉम द नाईट्स रेन. जेव्हा त्याच्या हातातनं मी ती नोट घेतली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ती पैसे अजूनसुद्धा काय होते? ओले होते. टुडे वी शॅल स्टार्ट रायटिंग सेंटेन्सेस, ही सेड. आणि त्याने सांगितलं की आज आपण काय करणार आहोत? वाक्य लिहायला शिकणार आहोत. ही न्यू. व्हॉट डिड ही नो? आता त्याला काय माहिती होतं? दॅट ही वॉज रॉब्ड. की त्याची चोरी झालेली होती. बट नायदर हिज लिप्स नॉर हिज आईज शोड एनिथिंग. परंतु त्याने ती गोष्ट होठावरती आणली नाही किंवा त्याच्या डोळ्यांमधून ती व्यक्त झाली नाही.
I smile at Anil in my most appealing way. मी नेहमीच्या प्रमाणे त्याच्याकडे स्माईल दिलं. स्माईल म्हणजे काय? गालातल्या गालात हसलो. अँड द स्माईल केम बाय इटसेल्फ विदाउट एनी इफर्ट. आणि कुठल्याही प्रयत्न न करता ते जे काय हास्य होतं ते बाहेर पडलं. सो दिस इज अ लेसन दॅट वी मस्ट ट्रस्ट अदर्स. We do not try to deceive others. A person who was most trusting, जो विश्वासू असतो त्या विश्वासू माणसाला आपण काय करू नये, फसू नये, असं या धड्यातनं आपल्याला या ठिकाणी घेता येईल. सो फ्रेंड्स, वी हॅव फिनिश हिअर द लेसन. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस आवर ACA class. Please, once again, I request you, do not forget to subscribe it. Thank you very much.